देवा आता चालू मी चांगली मला बोनी लागली एखादा बहिणी चांगली बिझनेस नव्हता माझी बाई भेटली व्हायची पहिला बोनी झाली का मग तर दिवसभर धंदाच चालते रे बा मग तर दिवसच निघाला माझ्या चांगला. चला बाय हो चला खास आपल्या दिवाळीसाठी घेऊन आलेलो आहे कपडे घ्या कपडे नवीन पॅटर्नची पॅन्ट ड्रेस नवीन प्रकारचे ब्लाउज साड्या विविध प्रकारचे कपडे घेऊन आलेलो आहे आपल्या दारापाशी. घाई करा गर्दी करा घाई करा गर्दी करा 50% सूट प्रत्येक साडीवर एक फ्री साडी. दिवाळी ऑफर एका ड्रेसवर एक ड्रेस फ्री. स्पेशल लाडक्या बहिणीसाठी घेऊन आलेलो आहे नवीन माल. घाई करा गर्दी करा घाई करा गर्दी करा. तुमचा लाडका भाऊ आलाय तुमच्यासाठी खास कपडे घेऊन. घाई करा गर्दी करा. चल बाई आला वाटते बाई ड्रेसवाला माणूस आला वाटते. पाहतो बापा मा पोरीसाठी माझ्यासाठी साडी गिडी पाहतो. नाहीतरी आता भेटले ना पैसे माझ्याजवळ आहे ना कामाचे घेऊनच घेतो बापा आता होऊन जाते घेणं. हो भाऊ तुमच्याजवळ रेडीमेड ब्लाऊज आहे काय? रेडीमेड ब्लाऊज हो आहे ना ये ना पाहिना आहे ना. मला हलका फुलका ब्लाऊज नाही पाहिजे. मला उच्च टाईपचं पाहिजे उच्च टाईपचं. ते 100-150 वाला नाही पाहिजे. चांगला महागाचा ब्लाऊज पाहिजे महागाचा ब्लाऊज. हो बाई हलकं भाई मग म्हणजा तुम्ही पहिले पाहून तर घ्या ब्लाऊज. 100 बळकर एक माल आहे ना आपल्याजवळ. काय तुम्ही म्हणाल 1 नंबर माल आहे म्हणा तुम्ही नवीन आणला स्पेशल दिवाळीसाठी. माझ्यावाले किती कपडे असले काही असले तर लयच लोभ आहे. पाय माणसाचा आवाज आला बरोबर कशी आली धावत पाहिले लयच लोभी आहे बाप्पा. निश्चित कपड्याच्या नावाची लय लोभी आहे बाई. आली पण बातच पाहिले. हो ताई काय घेऊन आले तुम्ही? काय घेऊन आले म्हटलं? काही नाही घेत बाप्पा काही नाही घेत. फक्त पाहून आली कसं आहे काय आहे आवडलं तर घेऊनही घेईन. तू कोण आहे मला विचारणारी? हो ताई मी तुम्हाला सरळच विचारणारी. मला ब्लाऊज पाहिजे तर म्हणून मी म्हणाली. बाप्पा लय सामान आहे ना जी तुमच्याजवळ. लय सामान दिसणार. स्टोल काय रंगारंगाचे ब्लाऊज काय ओढण्या काय प्लाझो पॅन्ट काय घरघालाचे कपडे वाटते. घरघालाचे टॉप गिप आहे काय लहान लेकराईसाठी? हो बाई सगळंच आहे आपल्याजवळ. तुम्ही फक्त पाहून घ्या आवडलं तर घ्या नाही तर राहू द्या. पाहिले काही पैसे लागते काय? पाहिले काही पैसे लागते मी म्हणतो. बाई तुम्हाला पाहिजे काय? तुम्हाला ब्लाऊजच पाहिजे काय? नाही बाबा मला नाही पाहिजे ब्लाऊज घेऊच काही नाही पाहिजे मला. मी नाही घेत पैसे नाही माझ्याजवळ. काय ताई पैसे नाही करता. पाहून तर घ्या पहिले एकदा माल. तुम्हाला आवडलं तर तुम्ही घ्यायचा. पाहिले की पैसे लागणार काय? पाहून तर घ्या. बरं बापा तुम्ही एवढे म्हणूनच आले. पाहिले पैसे लागते काय तर चला बापा पाहून घेतो मी आता. भाऊ हो हलके उलके काही ब्लाऊज दाखवू नका. चांगले उच्च टाईप मधले दाखवा. मला उचच पाहिजे. मला काही मला खालचं आवडत नाही रे बा. हो ताई आपल्याजवळ सगळा माल उच्चाचा आहे. खालचा कोणताच नाही सगळा उच्चाच टाईपचा आपला. पाहिजे तुम्ही दाखवल्यावर तुम्हाला पसंतच येते. काहून भाऊ एवढा खाली ठेवले ब्लाऊज गिऊज चिल्लर वर ठेवा. आणि साड्या पॅन्ट गिंट खाली ठेवले तरी चालते. आता तुम्हाला तर कळायला त्रास होणार किती. हो बाई बारीक सामान भात पडते वरचं वर लक्ष राहत नाही म्हणून खाली ठेवून द्यायला लागते. चांगलं त्रास झाला तर चालन पण रस्त्यानं पडलं तर काय पुढं मले. काय घेऊन आल्या वा दोघीच्या दोघी? काय घेऊन आल्या? अहो काय घेऊन आल्या? सांग ना बाप्पा लस मग नाही दोघीच्या दोघी. बोलायला वेळ नाही तुम्हाला? काही नाही ताई काही नाही. आता हे ड्रेसवाले भाऊ आले तर म्हणे पहा बा म्हणे पाहून आले ना तुम्ही ना पाहिले काय होतं काय घ्यायचं असं घेऊन घ्या. आम्ही काय समजलं ते भाऊ काढून आले तर आम्ही त्याच्याकडे लक्ष होतं. तुम्ही काय बोलले तर लक्ष नाही. मग दुसरं नाही ऐकलं मग बोलली नाही मी तुमच्यासोबत. बाई तुम्हाला गुलाबीच कलरचं पाहिजे होतं ना. हे घ्या पा बाई पा कसं मस्त क्वालिटीचं आहे तर ब्लाऊज. पा हात लावून पा कसं नरम कापड आहे तर. हो खरंच किती नरम ब्लाऊज आहे हो माय. मस्त कलर आहे चमकी पडली आहे. लय मस्त आहे हो बाई. मला तर लयच आवडलं. माझं गुलाबी कलरची साडी आहे. घेऊन घेऊ का मीच? अहो ताई बऱ्याच आहे तुम्ही. मी त्याला काढायला लावलं गुलाबी कलरचं ब्लाऊज आणि तुम्ही येऊन मागून येऊन म्हणून आले का घेऊ का बा? पाहू द्या मला कसं आहे तर पहिले मग घे जा तुम्ही. हो दादा मग आता या दुसऱ्या बैली पाहिजे म्हणते ब्लाऊज असं तर मग आहे ना तुमच्याजवळ दुसरा? हो बाई होतं ना माझ्याजवळ लय होते असे ब्लाऊज. सगळे खपले एका दिवसात खपले. मालच तेवढा उच्चा आहे ना आपला उच्चाच आहे माल म्हणून आहे. अरे अशाच क्वालिटीचा ब्लाऊज लागत असन तर आहे पण ह्या कलरमधून नाही आहे दुसऱ्या कलरमधून आहे. चालते काय सांगा मग दाखवू काय? घे बाप्पा पाय तू त्या मागतलं तर म्हणतो ना पाय पहिले तू पाय. तुला नाही आवडलं तर मग मी घेऊन घेईन. पण मला लय आवडलं पण हे ब्लाऊज पाहिल्या बरोबर माझ्या नजरेत भरलं. घेऊन घ्या मग तुम्ही. तुम्हाला पाहिजे ना घेऊन घ्या. नाहीतरी माझ्याजवळ काही पैसे नाही आता यायले द्यायला. जाऊ द्या घेऊन घ्या तुम्ही. भाऊ पैसे बरोबर सांगा बा किती रुपयाचं आहे तर मग मला पैशात पटलं तर मी घेईन नाही तर राहू देईन. सांगा आता आवडलं म्हटल्यावर फक्त भाव नका वाढून देऊ. बाई माझा धंदा असा नाही आहे. मी रोजचा धंदा करणारा माणूस आहे. मला माहित आहे किती रुपये घ्यायला लागते काय रुपये सांगा लागते.
काही नाही, जास्त महाग नाही आहे. 200 रुपयाचा आहे, 200 रुपयाचं. हो भाऊ, काही भाव सांगता का काही सांगता काय? आमच्या घरापाशी बहीण तर 150 रुपयाचा घेतले ब्लाऊज, असं सेम क्वालिटी. माय सांगायचे भाव मी 200 सांगितले, मग कमी जास्त करून सांग देईन ना तुम्हाला. तुम्ही सांग ना किती रुपयात देता. तुम्ही 150 रुपये द्यायला तयार, मी 150 रुपये घ्यायला तयार आहे ना. नाही नाही नाही, पण ह्या ब्लाऊजापेक्षा तिच्या ब्लाऊजाची क्वालिटी चांगली आहे, एकदम चोपडा आहे रे. हे जरा खरबड लागून आलं मला, तर तुम्ही मला 125 रुपये द्या, 125 रुपये. का बाई, तुम्ही मामाला कटकट लावू नका बा. नाही बोवणी व्हायची आधीच, बोवणी व्हायची असाले घ्यायचं समजा सर्व काही ना घ्या. आताच तुम्ही 150 रुपयाले म्हणे, आणि आताच्या आता लगेच नाही 150 रुपये म्हटल्यावर तुम्ही 125वर आल्या. मला नाही पटलं बा. असं भाव नका करत जो काहीच्या काही. मला नाही पटलं हे तुमचं. तुम्हाला पटत असेल तर घ्या बाप्पा, नाही तर राहू द्या. माय माल कधी खपते, माय माल चांगला आहेच तेवढा, खपणेच आहे तो माल. जाऊ दे, हा एवढं भाव घेऊन घे. 150 रुपयाचं तर घेऊन घे, चांगला आहे ना. तुला आवडलं ना, आवडलं म्हणजे झालं. आपल्यालाच घाला लागते ना, दुसरं घाला लागते काय? घेऊनच घेतो बाप्पा, आवडलं मला लय. तिचं ब्लाऊज तरी एवढं खास नाही आहे, रफ 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 लागे. हे मस्त नरम नरम आहे, हाताला लागून आलं. घेऊनच घेतो बाप्पा मी आता. तिने 170चं घेतलं, पण नाही सांगितलं ना 150 रुपयाचं. माझा फायदा झाला 20 रुपयाचा, असं फायदा होते. म्हणून कमी जास्त भाव करत राहा लागते. भाऊ मी घेतो, घरी नेऊन ठेवतो आणि पैसे आणून देतो तुम्हाला. घ्या आणून द्या मग पैसे लवकर. भाऊ तुमच्याजवळ पेटीकोट आहे का? पेटीकोट कोणत्या कलरचा पाहिजे ताई? एक आहे साधारणवाला, म्हणजे कमी घेराचा आहे. एक चांगल्या मोठ्या घेराचा आहे. तुम्हाला कोणता पाहिजे? मोठ्या घेराचा पाहिजे का कमी घेराचा पाहिजे? त्याच्यानुसार पैसे राहते. कापडही चांगला आहे. सांगा मग तुम्हाला कमी घेराचा पाहिजे का जास्त घेरावाला पाहिजे? नाही नाही, जास्तच घेराचा द्या, कारण मला जास्तच घेराचा पाहिजे. पोपटी कलर आहे का? पोपटी कलर तुमच्याजवळ? हो आहे ना ताई, आहे ना. थांबा दाखवतो मी तुम्हाला. कपाटाचे कपाट भरले, तरी येईल पेटूकेट काय साड्या काय भरले मऊ आहे बापा येईल. आणि मी वाटलेच काहीच नाही घेत. मला एक परकर नाही माहिती, परकर फाटून गेला तर यायची बाय. कपाटाचे कपाट भरले तरी यायची मन भरत नाही. दोघीच्या दोघी सारखीच आहे. कोणता माणूस आला काय निघालाच होय, काही घेतलंच होय, आहेच ना त्याचे पैसे असाले. मॅच मागितले म्हणजे माझ्या पोराजवळ पैसे नाही, तर यायचे जोडणे पैसे राहत. आता म्हणतो ना मी तिले, मला दे म्हणून पेटूकेट घेऊन, पैसे नाही म्हणते माझ्याजवळ. मी काही मागितले का याच्या पैसे साठून जाते, फक्त स्वतःच्या वेळेस राहते. मतलबी आहे, एक नंबरच्या मतलबी. अहो ताई कसा मस्त आहे, कपड बिपड मस्त घेरदार आहे, मस्त आहे. पाहून तर घ्या, पाहून घ्या. तुम्ही पहिले हातात घ्या आणि पाहून घ्या. चांगला आहे, चांगला आहे, मस्त घेरदारी आहे. कलर जसा पाहिजे तर तसंच आहे ना. माझ्या साडीवर मस्त मॅचिंग होऊन जाते. मस्त आहे, मला तर हातात घेतल्याबरोबर आवडला. नरम नरम आहे, चांगला आहे बाबा. कापड गिपड सगळं चांगलं आहे. आणि व्यवस्थित शिलाई गेली, व्यवस्थित आहे ना. कुठं उसळलं घिसळलं पैसे नाही दिसून आलं ना, सगळं चांगलं आहे. का बरं दादा, कितीला आहे सांग ना तुम्ही? भाव किती रुपयानं देतात? 120 रुपये ना, 120 रुपये ना. पटत असेल तर घ्या, नाही तर राहू द्या. डिस्किस काही करू नका तुम्ही. दादा मी तर म्हणतो 100 रुपये देऊन दे ना. 100 रुपयाले आहेच ना, मी नेहमीच घेतो परकर. असंच असते चांगला घेरदार कपड गिपड चांगलंच असते. 100 रुपयाला द्या, 100 रुपयाले. ताई मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं घिसघिस करू नका बा म्हणून. काही नाही, तुमची जाऊ द्या, माही जाऊ द्या. 110 रुपये देऊन द्या, 110 रुपये देऊन द्या. तुम्ही मोकळे व्हा, मला मोकळे करा. हाच परकर तुम्ही दुकानात जाऊन पहा. 150 रुपये देतो, 150ले. माझ्याच घरी दुकान आहे, माझी बायको चालवते दुकान. 150ला विकते म्हणतो ते हे परकर. मी तर 120नच म्हणतो, पण तुम्ही 10 रुपये कमी म्हणाले. जाऊ द्या आता, 110 रुपये देऊन द्या, 110 रुपये. जाऊ दे ना हो, चांगलं आहे ना परकर. चांगलं असाले घेऊन घे, नाहीतर 150 रुपयाचंच आहे दुकानात. महागच आहे ना आजकाल, काय स्वस्त आहे. घेऊन घे, चांगला आहे. आता तुम्ही कमीच नाही करत तर काय म्हणा बापा, देऊन द्या आता. 110 आले ते 110 आले, देऊन द्या. द्या बाई द्या, इकडे द्या परकर. मी घडी करून देतो. या घ्या बापा. हे घ्या तुमचा परकर, घ्या. घडी करून दिला चांगला. अहो बाई तुम्ही नाही घेता काही? हे बाई म्हणे मी घेत नाही. आली मागून आणि परकर घेऊन घेतला. हे बाई ना ब्लाऊज घेऊन घेतलं. तुम्ही नाही घेता काही? तुमच्या जवळचा भाऊ माल चांगला आहे, मलाही पसंत आला, पण माझं पैसे नाही ना, म्हणून मी घेऊन नाही आली. पण तुमच्यापासून माल गिल मस्त आहे, कलर गिल्लरही मस्त. हातात घेतल्याबरोबर दोघीली पसंत आलं ना, त्याच्यावरून समजलं मला का तुमच्याजवळ माल गिल चांगला आहे. हातात घेतल्याबरोबर एकदम माल आवडते आम्हाला कोणाली. चॉईस कलर गिल्लरची चॉईस मस्त आहे तुमची. मस्त आणता तुम्ही कपडे गिपडे. अहो ताई मला काही समजत नाही ह्या बायाचे कपडे इथलं. सांगतो मी तुम्हाला. मी बायको आहे ना, माझ्या बायकोला सगळं समजते. मोठी हुशार आहे ते. तिचे कलर चॉईस मस्त आहे. म्हटलं मस्त घरी धंदा चालवते. मस्त तिचा धंदा आहे. घरी दिला मी तिला लावून, आणि मी गाडी घेऊन येतो इकडे. दोघंही मस्त धंदा करतो आणि राहतो. हो का भाऊ, चांगली आहे पण तुमच्या घरच्या बाईची चॉईस मस्त आहे. माल चांगला असला ना, भात खपते. खपायला वेळच नाही लागत. आता बाबा आम्ही तिने ब्लाऊज घेतला आणि परकर घेऊन घेतला खटकन. मग आता काही पाहिजे नाही बाबा तुम्हाला? काही पाहिजे नाही आहे ना? चला बा, जातो. माझ्या धंदा वाचा अजून. पहिलीच बोन येऊ तुमच्या हातानं. बाई तुम्ही नाही घेत का काही?
तुम्ही नाही घेत का काही? घे ना साडी गिडी, मस्त दिवाळी आहे आता. ब्लाऊज घ्या, नाही तर ब्लाऊजचं पीस घ्या. उच्च टाईपचं ब्लाऊज पीस आहे माझ्याजवळ, दाखवू काय? अरे बाबू, त्याजवळ असं उच्या टाईपचे ब्लाऊज पीस सगळं असं, पण माझ्याजवळ नोटा नाही लागन काय? माझ्याजवळ नोटा लागले कोण देते बापा? मग त्याला बुडे बेडाय रे, पैसे नाही काही नाही. त्यापाचं ब्लाऊज घेऊन काय करू मी? बरं बाप्पा, पैसे नाही तर राहू दे. मी काही म्हणत नाही तुला जबरदस्तीनं घे म्हणून, फक्त विचारून पाहिलं.